या पंत आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय म्हणतोय? आपण त्याच्या भेटीला येणार ही खबर ऐकून सिद्धी पूर्ण समाधानी झाला. बाजी, तुम्ही आम्हाच वडिलां समान आहात. तेव्हा मोहिमेच्या संपूर्ण सूत्र मी तुमच्या स्वाधीन करीत आहोत. बोला, काय भेट आहे तुमच्या? राजे, मी फक्त माझ्यासोबत हुशार आणि निर्भीड असे 600 तालुक्याने बरोबर घेतो. परवा महादेवच्या दक्षिणेच्या बाजूने गडावर आला, त्याच बाजूने गड उतरू आणि पुढील प्रवासास सुरुवात करू. आणि 2 पालख्या तयारच असतील. 2 पालख्या? आणि त्या कशासाठी? असे एक आपल्यासाठी आणि दुसरे शिवासाठी. कोण? शिवा काशी? बाजी? होय राजे, शिवा काशी मग कराराचे. पण सिद्धीला गुंगारा करण्याची योजना जेव्हा आपण आखलीस तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की एकाच दिवसात 2 शिवाजी राजे गडावरून बाहेर पडतील. कारण परवा शिवाजी सोंगाला आपले मावळे जर फसले असतील तर तो सिद्धी जोहर कसा ओळखेल त्याला? हो, पण बाजी हा कसला गोरी खेळ खेळताय. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आम्ही एका निष्पाप जीवाचा बळी घ्यावा. इलाज काही असेल. एका शिवाजीला वाचवायचं असेल तर दुसऱ्या शिवाला बळी जावंच लागेल. पण बाजी, शिवाचं काय? शिवाला याची संपूर्ण कल्पना दिलेली आहे. आणि तरी तो तयार झाला. स्वराज्य सेवेचा व्रत हाती घेतल्यावर मरणाची काय परवा? बाजी, या शिवाजीला बाळ भवानीने नुसता आशीर्वादच नाही दिला, तर त्याच्या कार्यात स्वतःला झोकून देणारी सोन्यासारखी माणसंही दिली. ये शिवा ये. शिवा, परवाच्या सोंगानं मन जिंकलंच आमचं तू. आई भवानीचा आशीर्वाद हा नव पाठीवर तुमचा हात म्हणून जमलं बघा सारं. कागद शिवा, चौकरीची कामगिरी पार पाडली की नाही? आवाज जे उत्तर बघा, मागशिला तर जीव सुद्धी घेईन तुमच्या पायी. शिवा, काम सोपं नाहीये. खरंच जीव सुद्धा जाईल तुझा. आवाज जाईना का? त्याची ती काय किंमत हो? आवाज कवा तरी कशाने मारायचा काय ना हो? मग कामगिरी करते वेळी या सौराज्यासाठी गेलो तर सोनवी माझ्या जीवाचं आणि धनी भाग्यच म्हणायचं की माझं. होय, भाग्य तुझाच आहे. पण कामगिरी व्यवस्थित पेलवावी लागेल. आता नीट आहे. रात्री गडावरून 2 शिवाजी राजे बाहेर पडतील. पण शत्रूला जर याची खबर लागली तर सिद्धी जोहरच्या छावणीत तुला शिवाजी राजे म्हणून जावं लागेल. आणि राजे वेगातून सुटून बाहेर पडेपर्यंत तुला सिद्धीला बोलण्यात गुंतवावं लागेल. समजलं? समजा आलेला का नाही? अहो, अशी संधी कोण सांगणार आहे? धनी या तयार आहे, पण तुम्ही बेल बदलू नका. अहो, राजा येण्यातून भाग पडत सवर तो सिद्धीच काय या मला बी झोपवेल मी. असे शांती शिवाय निर्माण झाले तर स्वराज्याचं हे मंदिर पूर्ण झालंच समज. आणि अशा मंदिराला फिरवण्याचं भाग्याचं माफ मी लागतं या तर का सोडून येते? तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो, तुमच्यावरून हा जगा मोवळची बी तयारी आहे बघा. अरे काय आशीर्वाद देऊ मी तुला. शब्दाचं भांडा रिकामं केलं तर तुझ्यासारख्या रत्नाची तुलना करता येणार नाही या शिवाजीला. ज्या ज्यावेळी मराठ्यांचा इतिहास सांगितला जाईल, वाचला जाईल, त्या त्यावेळी शिवाजीच्या आधी तुझ्यासारख्या योद्ध्यांच्या गौरवगाथा सांगितल्या जातील. याशिवाय हे शिवपुराण कधीच पूर्ण होणार नाही. शिवा, अरे सगळं काय ठीक होईल. तुझ्या भाषेचं काय? बाजी, त्याची काळजी तुम्हाच नको. तो सिद्धी जोहर किती चालाक असला
तरी आमच्या राजाच्या सोंगाला त्याला जडत जाईल. माझी आपण उद्या राजासह निश्चितपणे खेळण्याकडे प्रस्थान करा. आम्ही त्या स्थितीला जपवण्याचे काम चोख पार पाडू. पुढे आहे जगदंबेची कृपा. जगदंब जगदंब जगदंब. शिवा हे कधी शिकला? माफी असावं लागेल. हे मी त्यांना ऐकायच्या मुली शिकलो. ते म्हणले होते आग शिवा स्वयंपाकात कापडा घालून चालली नाही तर बोलण्याला चालण्याला अगदी कसं हुबहू पटवता आलं पाहिजे. राजांचा सॉंग म्हणजे सोपं आहे वय. बाजी मग आता काय म्हणणं आहे तुमचं? तो काळ घडणार राजे. ज्ञानेश्वरांनी वेदांती वेग बनवला होता हे आजवर खोटं वाटत होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभवलंय. तरी तुमच्या बोलण्याचा रूप ऐकायला मागते. ते तितकं महत्वाचं नाहीये. राजा वेळ जावला नकोय. मी पुढील कामगिरीत लागतो. येतो मी. या शिवाला संस्थाच्या कलाला बरीच आपल्या राजाचा